वेस्टर्न वेअरमध्ये वेगवेगळे वन पीसेस किंवा लॉंग ड्रेसेस हे प्रकार आपण वापरत आलोय, पण सध्या फॅशन आहे ती एथनिक वन पीसेस आणि लॉंग ड्रेसेसची। त्यामुळे आज आपल्याला मृण्मयी असा एक कुर्ता दाखवणार आहे जो तुम्ही कुर्त्यासारखाही वापरू शकता, शिवाय त्याचा वन पीस म्हणून सुद्धा तुम्हाला वापर करता येऊ शकतो। त्यातलाच एक उत्तम पर्याय आपल्याला दाखवते मृण्मयी। हाय, मी मृण्मयी अवचट। आपल्या वॉर्डरोबमध्ये इंटरेस्टिंग कपडे करण्यासाठी आपल्या कपड्यांचं मिक्स अँड मॅच योग्य प्रकारे करणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्या कुर्तीज, तेच ड्रेसेस, तेच आपले कॉम्बिनेशन आपल्याला बोरिंग वाटू शकतात आणि रोजचा प्रश्न पडतो की आज काय घालू। अशा वेळेला तुम्ही तुमच्या कुर्तीजना आपण एक वेगळा कट दिला आणि त्याला वेगळ्या कॉम्बिनेशन्स बरोबर तुम्ही जर घातलं तर रोज ड्रेसअप व्हायला एक नवीन मजा येईल। असाच एक कॉन्सेप्ट तुम्हाला मी दाखवते, ज्याच्यामध्ये तुम्ही ती ट्युनिक एक वन पीस ड्रेस सारखी पण घालू शकता आणि तुम्ही जर त्याला वेगळ्या बॉटम्स बरोबर पेअरअप केलं तर एक सूटचा किंवा कंप्लीट ड्रेसचा तुम्हाला लुक मिळू शकेल। तुम्ही पलाझोज बरोबर, हल्लीच्या नवीन ट्रेंडप्रमाणे स्कर्ट बरोबर किंवा चक्क तुमचे लेगिंग्स किंवा सलवार जे तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याच्याबरोबर तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता। तुम्ही बघू शकता इथे मी एक ही ट्युनिक बनवली आहे। हे पारंपरिक कापड आहे, कॉटन बेस्ड आहे, इक्कत म्हणतात या कापडाला। बऱ्याचशा हँडलूम एक्झिबिशनमध्ये आपल्याला अशी ही कापडं मिळतात। हे इक्कतचं मी फॅब्रिक घेतलं आहे, त्याला थोडासा ट्रेंडी मॉडर्न लुक देण्यासाठी मी याला स्लीवलेस केला आहे। जर तुम्ही स्लीवलेसला कम्फर्टेबल नसाल तर कॅप स्लीव्स, एल्बो लेंथ स्लीव्स, 3/4 स्लीव्स तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता। याला थोडं वेस्टर्न लुक ठेवणं इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे गळा क्लीन ठेवा, याचा कट आहे तो क्लीन ठेवा। आणि याला एक कलर ॲड करायला मी मरून कलर एक इंट्रोड्यूस केला आहे। जर तुम्हाला हा वन पीस म्हणून जास्त वापरायचं असेल तर तुम्ही इथे याला पॉकेट्स देऊ शकता, त्याच्याने त्याची जास्त युटिलिटी होऊ शकते। याला एक ड्रेसचा लुक येण्यासाठी हा एक लेयर्ड लुक दिला आहे मी। हे कॉन्ट्रास्ट कापड एक आतमधनं मी अटॅच केलं आहे, जे एक त्याला एक सॉलिड कलरमुळे एक त्याला वेगळा लिफ्ट मिळतोय आणि जेव्हा तुम्ही हे बघता लांबून तेव्हा हे लेयर्ड असा लुक येतो, म्हणजे हा एक मरून कलरचा लेयर आतून येतोय असा याचा लुक येतो। याला तुम्ही प्लाझोज बरोबर क्लब करू शकता, तुम्ही स्कर्ट्स बरोबर क्लब करू शकता, चक्क हा आहे तसा हा एक वन पीस ड्रेस म्हणून सुद्धा घालू शकता। थोडंसं तुम्हाला कंटेम्पररी आणि अजून ट्रेंडी लुक द्यायचं असेल तर तुम्ही एक छानसा नेक पीस ॲड करा, त्याच्याबरोबर छानसा स्टोल किंवा स्कार्फ तुम्ही ॲड करू शकता आणि त्याला एक वेगळा कंटेम्पररी लुक तुम्ही देऊ शकता। आपल्या त्या कुर्तीजना एक वेगळा ट्विस्ट देण्यासाठी त्याच्या कटकडे लक्ष द्या। बेसिक गोष्टीतनं सुद्धा तुम्ही इंटरेस्टिंग फॉर्म्स तयार करू शकता। वेगवेगळे कॉम्बिनेशन, वेगवेगळे मिक्स अँड मॅच हे जर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये इंट्रोड्यूस केले तर रोजचं रेग्युलर ड्रेसिंग सुद्धा इंटरेस्टिंग वाटू शकेल।